Chapter 7, Energy Flow in an Ecosystem. Hello students, today we are going to see S2 7th chapter, Energy Flow in an Ecosystem. First of all, let us make clear what do you mean by ecosystem? Yes, ecosystem means biotic and abiotic factors which are all around us. It is called as ecosystem. आता हे बायोटिक आणि अबायोटिक काय आहे सांगा बरं. बायोटिक म्हणजे सजीव सृष्टी आणि अबायोटिक म्हणजे निर्जीव सृष्टी. मग आता एक सांगा मला, बायोटिक फॅक्टर जे आहेत ना हे अबायोटिक फॅक्टरवर पूर्णपणे डिपेंडेंट असतात. म्हणजे जर बायोटिक फॅक्टर्सला जगायचं असेल तर हे अबायोटिक शिवाय जगू शकत नाहीत. तेच आपल्याला ह्या धड्यामध्ये पाहायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अवर इकोसिस्टम कन्सिस्ट ऑफ फूड चेन्स अँड all these food chains have several steps. So let us see the first step. It is primary consumer. They are also called as herbivorous. Example are grasshopper, squirrel, elephant, etc. They are directly dependent on autotrophs. ऑटोट्रोप्स म्हणजे काय, आपण अगोदरच्या चॅप्टरमध्ये केलेलं आहे. ऑटोट्रोप्स म्हणजे ऑटो म्हणजे स्वतः आणि ट्रोप म्हणजे टू फीड. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे जे काही आहेत म्हणजे कोण आहेत सांगा बरं. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे आहेत प्लांट्स. मग हे सगळे जे प्रायमरी कन्झ्युमर आहेत ना हे सगळे हार्बिवोर्स आहेत. म्हणजे हे सगळेजणं झाडं पानं फुलं हेच खातात आणि हे खाऊन जगतात. मग याच्यामुळे यांना आपण काय म्हणतो, दे आर डायरेक्टली डिपेंडेंट ऑन ऑटोट्रोप्स अँड ऑटोट्रोप मीन्स प्रोड्युसर्स. सो कीप इट इन माइंड. प्रायमरी कन्झ्युमर्स आर herbivores and example is grasshopper, squirrel, elephant. हे बेसिक एक्झाम्पल आहेत. असे भरपूर एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. दिस वॉज ऑल अबाउट प्रायमरी कन्झ्युमर. नाव लेट अस सी सेकंडरी कन्झ्युमर. सेकंडरी कन्झ्युमर्स आर कार्निवोर्स. एक्झाम्पल आर फ्रॉग, owl, fox, etc. These consumer यूज हार्बिवोर्स ॲज देअर फूड. म्हणजे हार्बिवोर्सला जे खातात ते आहेत कार्निवोर्स आणि या कार्निवोर्सला आपण सेकंडरी कन्झ्युमर असंही म्हणतो. सो ऑलवेज कीप इन माइंड, सेकंडरी कन्झ्युमर आर टोटली डिपेंडेंट ऑन हार्बिवोर और प्रायमरी कन्झ्युमर फॉर देअर फूड. कीप इट इन माइंड. अँड देअर एक्झाम्पल्स आर फ्रॉग, owl, fox and etc. So on. Now let us see apex or top consumer. They are also called as carnivores. Examples are tiger, lion and so on. These consumer use herbivores as well as carnivores as their food. No other animal feed on top consumer. म्हणजे टॉप कन्झ्युमरला खाऊन जगणारे असे कुठलेच प्राणी नाही आहेत. पण हे टॉप कन्झ्युमर जे आहेत ना किंवा अपेक्स कन्झ्युमर जे आहेत ना हे बाकीच्या सगळ्या प्राण्यांना खाऊ शकतात. कुठले प्राणी आपण आत्तापर्यंत पाहिलेत, हार्बिवोर्स जे ऑटोट्रोपवर डिपेंडेंट आहेत आणि कार्निवोर जे हार्बिवोरवर डिपेंडेंट आहेत. मग हे एकमेकांवर डिपेंडेंट आहेत. पण हे जे अपेक्स कन्झ्युमर आहेत हे खालच्या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांना खाऊ शकतात. हार्बिवोर्सला पण खाऊ शकतात आणि कार्निवोर्सला पण खाऊ शकतात. सो ऑलवेज कीप इट इन माइंड. दे आर कॉल्ड ॲज अपेक्स ऑर टॉप कन्झ्युमर. दे कन्झ्युम बोथ कार्निवोर्स ॲज वेल ॲज हार्बिवोर. एक्झाम्पल आर टायगर, लायन अँड एक्सेट्रा. द लास्ट स्टेप इज ओमनिवोर्स. दे आर मिक्स कन्झ्युमर. एक्झाम्पल आर ह्युमन, बियर एक्सेट्रा. दे फीड ऑन हार्बिवोर
as well as carnivore and even they feed on producers. म्हणजे हे ओमनिवोर्स जे आहेत ना, हे मिक्स कन्झ्युमर्स आहेत. हे हार्बिवोर आणि कार्निवोर ॲनिमल खातातच, प्लस हे जे काही आपण व्हेजिटेरियन्स असतात, म्हणजे व्हेजिटेरियन म्हणजे जे फक्त व्हेजिटेबल्स खातात फॉर देअर फूड. बट हे जे ओमनिवोर्स असतात ना, हे व्हेजिटेरियन पण असतात अँड नॉन व्हेजिटेरियन पण असतात. हे दोन्ही प्रकारचे फूड खातात. एक्झाम्पल इज ह्युमन अँड बियर. फूड चेन. What do you mean by food chain? Interaction goes on continuously between producer, consumer and saprophytes. म्हणजे ह्या तिघांमध्ये जे काही कंटिन्युअस इंटरॅक्शन होत असतं अँड अ स्पेसिफिक सिक्वेन्स इन दीज इंटरॅक्शन इज कॉल्ड ॲज फूड चेन. म्हणजे ही फूड चेनमध्ये हे इंटरॅक्शन कंटिन्युअसली एका सिक्वेन्समध्ये चालू असतं. आता आपण हे एक तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 81वर 7.1 एक डायग्राम दिलेली आहे त्यांनी. तर तुम्ही सगळ्यांनी ती डायग्राम पाहायची आहे. ही डायग्राम इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इफ दिस क्वेश्चन अपियर्स इन युअर क्वेश्चन पेपर you are supposed to draw this or at least write the names of these animals in the box. लेफ्ट साईडला आपल्याला इथे दिसतंय की सनरेज पडत आहेत आणि गवत आलेलं आहे. सो इफ दिस प्लांट इज ग्रोईंग हिअर, दिस प्लांट इज फूड फॉर समबडी एल्स. वी कॅन से दिस प्लांट ॲज प्रोड्युसर्स. दिस प्रोड्युसर्स इज feeding some animals. Let us see which animal they are. Yes, they are producers. Producers means we have taken the example of grasshopper and squirrel, elephant. They are animals which are feeding on grass or producers for as their food. Now this grasshopper is also food of some animal. Which are these animal? Let us see. This grasshopper is been eaten by frog, and we all know, we have seen the frog in secondary consumer, that is they are carnivores. With the frog there are other animals such as owl and fox and so on, which work as secondary consumer. Now this secondary consumer is also food for some animal. Let us see which are those animals. Yes, snake. We all know frog is eaten by snake, or snake is directly eating frog, rat. So keep it in mind. This snake is dependent on frog, owl, fox, such animals as their food. But this snake is also food for some animal. Let us see which animal it is. Snake is food of eagle. We all know that whenever eagle is there, definitely there might be snake nearby. So keep it in mind, eagle is feeding on snake as its food. And whenever this eagle die, this dead body of eagle or any other animal is being used as food for many more microbes. These microbes fertile soil so that again new producers can grow well in this soil. So this is continuous food chain. You can take various animals you know well which can replace these animals. Suppose you can replace eagle. How can you replace eagle? Because we all know snake is also eaten by mongoose. Okay, and instead of frog you can use some other animal. You must know which is primary consumer, which is secondary consumer, so that you can directly replace. And instead of drawing these diagrams, you just have to write the box, draw the box here instead of these insects or animals, and write name. So instead of drawing grasshopper, you can directly write box and write grasshopper. Instead of drawing frog, you can also write in a box frog, again snake, then eagle or mongoose, and then microbes, and then further arrow towards plant or grass, so that you can very well explain this diagram with by drawing it.
always keep it in mind whenever you are writing S2 paper, if diagram is possible for you to draw, always draw diagram and explain the answer by drawing it, so that it will be easy for you to cover all points, and even the examiner will be able to understand that you at least have understood the content by your drawing or your diagram. So always try to draw diagram in S2 paper and explain. These are various living organisms. Just observe them carefully and try to clear your basic concept of food chain. So now just make a list of various consumers of ecosystem around you and classify them according to mode of nutrition. म्हणजे ते कुठल्या मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये जातात ते तुम्हाला क्लासिफाय करता आलं पाहिजे. सो यू कॅन इफ यू कॅन सी द प्लांट्स इन दिस पिक्चर, यू कॅन classify them in which group? Producers. Some animals you can see of primary consumers, some of them you can see secondary consumers, some of them you can see apex. So and some of them I don't think so that we have any omnivore here, okay, but still if you can find, try to write it in your own words, okay. In this pyramid, at the apex part there is trophic level, that is omnivores, that is third level. So let us see some detail about this trophic level. Each level in the food chain is called trophic level. This trophic level is the step at which the organism obtain its food in the chain. The amount of matter and energy gradually decrease from producer at lowest level to top consumer at highest level. आता इथे पहा, या पिरॅमिडमध्ये आपल्याला काय दिसतंय, या ट्रॉफिक लेवल दिसत आहेत वेगवेगळ्या. कुठल्या ट्रॉफिक लेवल आहेत तर या आहेत प्रोड्यूसर, फर्स्ट ट्रॉफिक लेवल, सेकंड ट्रॉफिक लेवल इज फर्स्ट ट्रॉफिक लेवल इज ट्रॉफिक लेवल हार्बीवोर्स, सेकंड इज कार्निवोर्स अँड थर्ड इज ओमनिवोर्स. हे जे थर्ड ओमनिवोर आहेत ना, तर हे सगळे जे आहेत हार्बीवोर, कार्निवोर आणि ओमनिवोर, हे सगळे डिपेंडेंट आहेत. आणि हे कशावर डिपेंड आहेत? म्युच्युअली ते एकमेकांवर डिपेंडेंट आहेत. अँड हाऊ दे आर डिपेंडेंट? दे फॉर्म अ चेन, फूड चेन. ओके, सो ऑलवेज कीप इट इन माइंड. Try to draw this pyramid and also mention these trophic levels. Trophic level, which is first trophic level? Herbivore. Second trophic level? Carnivore. And third trophic level is omnivore. It is very important. So whenever the question arises in exam, you are supposed to draw this pyramid of trophic levels. There are different level of energy exchange in food chain. Initial quantity of energy goes on decreasing at every level of energy exchange. Similarly, the number of organisms also decrease from lowest level to the highest level. This pattern of energy exchange is an ecosystem. Is called pyramid of energy. After the death of apex consumer, their energy become available to decomposers. For example, fungi and other microorganisms decompose the body of dead animal. They are called decomposers. In the process of obtaining food from the remaining of organism, decomposer convert them into simple carbon compound. These substances easily mix with air, water and soil, from where they are again absorbed by plant
अँड इनकॉर्पोरेटेड इनटू द फूड चेन. म्हणजे बघा किती चेन कंटिन्युअसली वर्क होते बघा, की यामध्ये जे काही फायटोप्लॅन्क्टन दिसत आहेत बघा, दे आर ॲट द बॉटम. फायटोप्लॅन्क्टन म्हणजे सगळे प्लांट्स. ओके. त्याच्यावरती आहे झू प्लॅन्टम. झू म्हणजे ॲनिमल्स आणि प्लॅन्टम म्हणजे जे प्लांट्सवर डिपेंडेंट ॲनिमल आहेत ते. अँड देन त्याच्यावर आहे फिशेस, जे काय ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ते. आणि त्याच्या सगळ्यात वर आहे ह्युमन. तर यांची जी काही एनर्जी लेवल जी काही तयार होते ती बघा. जे काही प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये नियर अबाउट एनर्जी लेवल इज 10,000 किलो कॅलरी. बट when these plants are eaten by zooplanktons, the energy level they get is 1,000 kilocalorie. And when these zooplanktons are eaten by fishes, then in the third level the energy obtained is only 100 kilocalorie. And when we human consume these secondary consumers, we get only 10 kilocalorie. And when we human die, we are either burned or buried in land. If we are buried in land, our body is decomposed by decomposers or microbes, and these microbes consume the body and they are converted into carbon dioxide. This carbon dioxide is again absorbed by the plant for preparing their food in the process of photosynthesis. And then with the help of photosynthesis, plant prepare their food and again they get 10,000 kilocalorie energy in their plant body. So again this cycle is continuously working, and keep it in mind, this is the pyramid of energy in an aquatic ecosystem. हे सगळं ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये चाललं आहे. म्हणजे पाण्याच्या खाली काय एक्झॅक्टली होतं आहे. फायटोप्लॅन्क्टन म्हणजे हे सगळे जे आहेत प्लांट्स आहेत. कुठले प्लांट्स आहेत? जे पाण्यामध्ये असतात. त्याच्यानंतर झू प्लॅन्क्टन. कुठले ॲनिमल्स आहेत? ते ॲनिमल्स जे प्लांटवर, कुठल्या प्लांटवर? ॲक्वॅटिक, पाण्यामधल्या प्लांटमध्ये डिपेंडेंट असतात. दोज आर प्रायमरी कन्झ्युमर्स. हे प्रायमरी कन्झ्युमर कोण खातं? फिश खातात. कुठले फिश? वी ऑल नो, शार्क. सो असे जे काही हंटर फिश असतात, हे सगळे फिशेस हे ॲनिमल्स खातात जे ॲक्वॅटिक मध्ये असतात, म्हणजे पाण्यामध्ये असतात. अँड देन वी ऑल ह्युमन, वी आर ॲट द अपेक्स or omnivores we are, and we eat both. We eat plants as well as we eat animals, and we eat fish. So ही जी चेन आहे ही कंटिन्युअसली वर्किंगमध्ये असते. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड, व्हेरी इझी टू राईट. मेक इट पॉईंट, राईट ऑल आन्सर्स पॉईंट वाईज. डोंट एवर डेअर to write paragraphs in science paper, S1 as well as S2 paper. Always write in points so that you will get good score in your answer sheet.